पद्मदुर्ग उर्फ कासा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन काळातील जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा मुरुड गावाजवळील समुद्रातला एक जलदुर्ग आहे. अरबी समुद्रातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी हा पद्मदुर्ग बांधला होता. हा किल्ला जंजिऱ्यापासून वायव्येला 4 किलोमीटर अंतरावर आहे. नेहमीप्रमाणे गाड्यांची पूजा केली आणि आमचा प्रवास सुरू झाला. पुण्यावरून आम्ही निघालो होतो डायरेक्ट मुरुड जंजिऱ्याला. सकाळी आम्ही हॉटेलच्या तिथे पोचलो. तिथं पोचल्यानंतर सकाळी आम्ही आवरलं वगैरे आणि त्याच्यानंतर आम्हाला नाश्ता मिळाला. नाश्ता केल्यानंतर आम्ही पद्मदुर्ग हा गड पाहण्यासाठी निघालो. जय शिवराय मित्रांनो, आज मी आलेलो आहे मुरुड जंजिरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला पद्मदुर्ग हे 2 जलदुर्ग पाहण्यासाठी आलेलो आहे. पाठीमागं आहे ते आमचे 2 बस लागलेले आहेत. टोटल 40-45 क्राऊड आहे. ते 4 वाजता आल्यानंतर त्या पाठीमागच्या घरामध्ये थोडं रेस्ट केले, आराम 1-1.5 तास, आणि तिथून आत्ता आम्ही पद्मदुर्गकडे जाणार आहोत. पद्मदुर्ग किल्ल्यावर काय काय आहे ते आज आपण पाहूया. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आता आपण पद्मदुर्ग हा जलदुर्ग पाहण्यासाठी आलेलो आहोत. आपण इथं समुद्राच्या किनारपट्टीवर हा जो समोर दिसतो तो पद्मदुर्ग आहे. आता आम्ही गाडीतून उतरलो आणि बीचवरती चालत आता इथं समोर बोट थांबलेले आहेत. त्या बोटमध्ये बसून मग आपल्याला पद्मदुर्ग किल्ल्याकडे जायचं आहे. पाठीमागं आहे तो पद्मदुर्ग आहे. पूर्ण एन्जॉय करण्यासाठी इथं प्यारा बनाना राईड, सर्व राईड, टांगा, घोडे वगैरे सगळं, हॉर्स राईड वगैरे सर्व इथं आपल्याला पाहायला मिळते. सगळे लोक एन्जॉय करत आहेत. आपण हे करूया. खूप वर्षापासून इच्छा होती की पद्मदुर्ग पाहायचा, पण तिथे परमिशन नसल्यामुळे जाता येत नव्हते. गेल्या वर्षीपासून पद्मदुर्ग पाहण्यासाठी परमिशन दिली गेली. पद्मदुर्गला जायचे म्हटले तर आपल्याला मुरुड जंजिऱ्याला जावे लागेल आणि त्या जंजिरा मुरुड या गावातून आपल्याला सेपरेट बोट करून पद्मदुर्गला जाता येते. जय शिवराय मित्रांनो, फायनली खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मी आज पद्मदुर्ग या जलदुर्गावर पोचलेलो आहोत. हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रात बांधला होता, जेणेकरून समुद्रावर आपलं वर्चस्व राहावं. जंजिरा आपल्याला जिंकता आला नाही, पण त्याच तोडीचा, त्याच ताकदीचा दुसरा दुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला. तोच हा पद्मदुर्ग. आज आपण पाहणार आहोत गडावरती काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. तर असंच आपल्याला इथं मातेचं मंदिर आहे. त्या मातेचं मंदिर पडकोटावरती कोटेश्वरी मातेचे मंदिर आहे. त्या मातेचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पूर्ण गड पाहायला सुरुवात केली. अशा आपल्याला तो पाहायला मिळतात. गंजलेले आहेत, फुटलेले वगैरे आहे. समुद्रातून येणारं पाणी असं तटबंदी पडलेली आहे. हा आहे पडकोट. पडकोट म्हणजे पद्मदुर्ग हा 2 भागांमध्ये बांधला गेला.
एक भाग म्हणजे पद्मदुर्ग आणि दुसरा भाग म्हणजे पडकोट. पडकोट हा आता खूप पडलेल्या अवस्थेत आहे, भग्न अवस्थेत आहे. त्याची तटबंदी दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. पद्मदुर्ग म्हणजे ह्याच्या खालचं जे बेट आहे ते बेट कासवाच्या आकाराचं होतं, त्याच्यामुळं त्याला कासा पण म्हटलं जातं. त्या कासाच्या वरती पद्मदुर्ग बांधला गेला, त्यामुळे त्याला कासा किल्ला किंवा पद्मदुर्ग असे म्हटले जाते. ही सह्याद्री प्रतिष्ठान यांनी या तोफेला न्याय देण्यासाठी हे तोफगाडे बनवलेले आहेत. त्याच्यावरती तोफ चढवली आहे. हे बघा, जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या साहाय्याने सिद्धी अतिशय प्रबळ झाले. त्यांचे आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्धीच्या या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा किल्ला एका बेटावर बांधला. त्याच किल्ल्याला कासा किल्ला किंवा कासा जलदुर्ग म्हणून ओळखले जाते. यावरूनच पद्मदुर्ग वसुनी राजापुरीच्या उरावरती दुसरी राजापुरी उभी केली असे म्हटले जाते. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्धीला चांगलाच पायबंद बसला. तटबंदी आपल्याला पाहायला मिळते गडाच्या वरती आल्यानंतर ना. इथे बघा, खूप छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदवली गेली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांचे धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना सहाय्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवरील असलेली भक्कम सुरक्षा व्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते. पण मोरोपंतांचे व लाय पाटलांची वेळ चुकली. मोरोपंतांना वेळेवर पोचणं शक्य झाले नाही, त्यामुळे त्या मोहिमेतून माघार घ्यावी लागली आणि लाय पाटील परत पद्मदुर्गावर आले. ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना मान देण्यासाठी त्यांना पालखीचा मान दिला. पण लाय पाटील म्हणले, पालखी घेऊन आम्ही काय करणार महाराज. यावरून महाराजांच्या लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना एक नवे गलबत बांधून येण्याचे सांगितले व त्याचे नाव पालखी असे ठेवून लाय पाटलांना ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलांना छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची सरपाटीलकी दिली. विशाल इच्छा नसताना सुद्धा या गडाला निरोप देण्याची वेळ आली होती. या गडावर आल्यानंतर महाराजांच्या आठवणीत खूप रमून गेलो होतो.